नमस्कार. मी प्राध्यापक विशाल भोसले. सरकारी नोकरीचं स्वप्न उराशी बाळगून स्पर्धा परीक्षेच्या मैदानामध्ये येणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाअभावी आयुष्यातली बरीच वर्षे वाया घालवावी लागतात आणि तीच वेळ बऱ्याच विद्यार्थ्यावरती येऊ नये म्हणून आम्ही ॲडमिशन इन्क्वायरी सेंटर बारामती यांच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेसाठी छोटासा प्रयत्न करत आहोत. ज्या विद्यार्थ्यांना 12वी किंवा 10वी 11वी-12वी करत सोबत सरळ सेवा स्पर्धांची तयारी करायची आहे किंवा सरकारी नोकरींची तयारी करायची आहे, ज्या केंद्रातल्या असतील किंवा राज्यातल्या असतील, त्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही मोफत मार्गदर्शन वर्ग सुरू केलेला आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना याचा लाभ घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी अवश्य आम्हाला संपर्क करा. आणि हो, 100% हा जो कोर्स आहे तो 100% मोफत आहे. कारण समाजानं आपल्याला खूप दिलेलं आहे आणि समाजाचं काहीतरी देणं लागतं आहे, या भूमिकेतून आपण हा मोफत कोर्स सुरू केलेला आहे. आणि त्याचा लाभ गोरगरीब ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी घेणार आहेत. ज्याच्याकडे पैसे आहेत, जो सगन आहे, तो याच्यामध्ये बहुतांश वेळा वरच्या पायरीवरती असतो, कारण त्याने मार्गदर्शन अगोदर घेतलेलं असतं, तयारी अगोदर सुरू केलेली असते. पण माझा गरीब तळागाळातील शेतकऱ्यांचा मुलगा, कष्टकऱ्यांचा मुलगा आजही तो स्पर्धा परीक्षेची फक्त तयारी करण्याचं स्वप्न घेऊन बारामतीसारख्या नगरीमध्ये येतोय आणि त्या ठिकाणी आल्यानंतर आपल्या आयुष्याची 4-5 वर्ष वाया घालवतोय. घालवण्याचं कारण काय, तर त्याला मिळणारं जे मार्गदर्शन आहे ते कुठंतरी योग्य नाही. आणि ती चूक पुन्हा पुन्हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये होऊ नये, जी चूक आमच्याकडून झाली ती विद्यार्थ्यांकडून होऊ नये, हा एक उपक्रम डोळ्यासमोर ठेवून मी विद्यार्थ्यांना आव्हान करतो की ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे त्या विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या स्क्रीनवरती मला नंबरला कॉल करा, व्हॉट्सअप करा. त्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन, मोफत मार्गदर्शन केलं जाईल याची हमी देतो. आणि पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि भविष्यात खूप मोठे अधिकारी व्हा, खूप चांगला माणूस बना, कारण चांगला माणूस होणं हीच तुमच्या यशाची खरी पायरी आहे. कारण अटल बिहारी वाजपेयी यांच्या ओळी खूप सुंदर आहेत. सब कुछ देकर कुछ ना मांगना, पावस बनकर ढलना होगा. सब कुछ देकर कुछ ना मांगना, पावस बनकर ढलना होगा. कदम मिलाकर चलना होगा, कदम मिलाकर चलना होगा. धन्यवाद.